नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण सॉईल मेकॅनिक्स, त्यालाच आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणतो, हे सब्जेक्ट चालू करणार आहे. तर पहिला टॉपिक आहे इंडेक्स प्रॉपर्टीज. इंडेक्स प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला सॉईलचे दोन फेजेस किंवा काही प्रॉपर्टीज जी आहेत सॉईलचे, डेन्सिटीज, वॉटर कंटेंट, वॉइड रेशिओ, पोरोसिटी, ही काय ह्याच्याबद्दल बघायचं आहे. आणि काही इम्पॉर्टंट रिलेशन आहेत जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतं ते बघायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे की सॉईल जी आहे ही 3 फेजमध्ये असतो. 3 फेजमध्ये वॉटर, एअर आणि सॉलिड असतो. आणि तीच जर आपण ड्राय सॉईल केला तर सॉईल जी आहे ती 2 स्टेजमध्ये होतो. आणि सॅच्युरेटेड सॉईलमध्ये सुद्धा सॉईल 2 फेजचा होतो. ड्राय सॉईलमध्ये सॉलिड आणि एअर असतो फक्त, आणि सॅच्युरेटेड सॉईल्समध्ये सॉलिड आणि वॉटर असतो फक्त. सॉलिड म्हणजे जे आपण फाईन ग्रेन जी टच करतो ते आपण सॉलिड आहे. वॉटर म्हणजे पाणी, एअर म्हणजे जी वॉइड्स प्रेझेंट असतात मध्ये ते आपलं एअर झालं आहे. तर टोटल व्हॉल्यूम काय? व्हॉल्यूम ऑफ वॉइड प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. टोटल मग व्हॉल्यूम ऑफ वॉइडमध्ये काय काय येतो? व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉइड. इथं तुम्ही बघू शकता टोटल व्हॉल्यूम हे आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ एअर आहे एवढा, आणि एवढा व्हॉल्यूम ऑफ वॉटर, आणि एवढा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. पहिला प्रॉपर्टी आहे वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट म्हणजे काय? वेट ऑफ वॉटर अपॉन वेट ऑफ सॉलिड्स. वॉइड रेशो म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. पोरोसिटी म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ वॉइड अपॉन व्हॉल्यूम. पोरोसिटी आणि वॉइड रेशोमध्ये फरक काय आहे? वॉइड रेशोमध्ये व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स असतो आणि पोरोसिटीमध्ये टोटल व्हॉल्यूम असतो. डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशनमध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. एअर कंटेंटमध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर टू व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. पर्सेंटेज एअर वॉइडमध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर अपॉन टोटल व्हॉल्यूम. एअर कंटेंट आणि पर्सेंटेज एअर वॉइडमध्ये सुद्धा सेम फरक आहे, जसं की वॉइड रेशो आणि पोरोसिटीमध्ये आहे. एअर कंटेंटमध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स आहे, तर पर्सेंटेज एअर वॉइडमध्ये डिनॉमिनेटरला फक्त व्हॉल्यूम ऑफ पूर्ण सॉईल आहे. युनिट बल्क वेट. बल्क वेट म्हणजे काय? वेट अपॉन व्हॉल्यूम. ड्राय डेन्सिटी वेट ऑफ सॉलिड अपॉन व्हॉल्यूम. इथं वेट ऑफ सॉलिड्स आहे, WS म्हणजे सॉलिड्स. जिथं जिथं एस आहे तिथं फक्त सॉलिड्स येणार आहे. सॉलिड्स म्हणजे फक्त आपण एवढा पार्ट कन्सिडर करणार आहे. जर तिथं वेट ऑफ सॉईल म्हणलं तर पूर्ण येणार आहे. फक्त व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे फक्त एवढा पार्टचं येणार आहे. आणि युनिट वेट ऑफ सॉलिड्स, आता फक्त युनिट वेट ऑफ सॉलिड्सचं विचारलं. सॉलिड्सचं म्हणजे वेट ऑफ सॉलिड अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असणार आहे ऑब्विसली. तर सबमर्ज युनिट वेट. सबमर्ज युनिट वेटमध्ये आपण सॅच्युरेटेड युनिट वेट मायनस युनिट वेट ऑफ वॉटर मायनस केल्यावर आपल्याला सबमर्ज युनिट वेट भेटून जातो. तर आपल्याला एक क्वेश्चन येऊ शकतो की डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये कोण युनिट वेटचे डिक्रीजिंग ऑर्डर द्या. मग आपल्याला माहित आहे गॅमा एस म्हणजे युनिट वेट ऑफ सॉलिड्स, गॅमा सॅच्युरेटेड, मग बल्क युनिट वेट, मग ड्राय युनिट वेट, मग सबमर्ज युनिट वेट. हे असं डिक्रीजिंग ऑर्डर आहे. सगळ्यात जास्त जे आहे ते युनिट वेट ऑफ सॉलिड असणार आहे, सगळ्यात कमी सबमर्ज युनिट वेट असणार आहे, आणि मध्ये जी आहे ही बल्क डेन्सिटी असणार आहे. युनिट वेटलाच आपण डेन्सिटी असं म्हणू शकतो. जीएस म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स, गॅमा एस अपॉन गॅमा डब्ल्यू. त्याला आपण युनिट वेट ऑफ वॉटरनं जर डिवाइड केलं तर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी भेटून जातो. आणि बल्क स्पेसिफिक युनिट आपण त्याला GM न म्हणू, त्याला पण आपण बल्क डेन्सिटीला युनिट वेट ऑफ वॉटर किंवा डेन्सिटी ऑफ वॉटरने डिवाइड केल्यावर आपल्याला बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळून जाईल. आता इथं एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ कोहेजिव्ह सॉइल्स. आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये गॅमा मॅक्स, गॅमा मिनिमम आणि गॅमा देऊन आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढा म्हणून सांगतील. तर आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी अजून एक फॉर्म्युला माहीत आहे, ते म्हणजे ई मॅक्स मायनस ई मिनिमम ई नॅचरल अपॉन ई मॅक्स मायनस ई मिनिमम. हे फॉर्म्युला इथं पुढं आहेच, हे वाला. ह्यालाच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा म्हणतो. तर त्यांनी आपल्याला इन टर्म्स ऑफ गॅमामध्ये विचारलेलं असतं, तर आपल्याला हे फॉर्म्युला यूज करावं लागतं. म्हणून आपण कन्फ्यूज होतो की रिलेटिव्ह डेन्सिटी विदाउट ई न कसं काढायचं. आपण डायरेक्टली हे फॉर्म्युला वापरू शकतो, किंवा ह्याच्यातून एक सिम्प्लिफाय केलेला फॉर्म्युला आहे गामा मॅक्स.
ती सिमिलर आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल. मायनस गॅमा मॅक्स मायनस गॅमा मिनिमम इंटू गॅमा अपॉन गॅमा मॅक्स. ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला शेवटी ही फॉर्म्युला मिळून जातो. ह्याच्यावरून तुम्ही रिलेटिव्ह डेन्सिटी युजिंग गॅमा हे काढू शकता डायरेक्टली. तर आपण डिग्री ऑफ सॅच्युरेशन बघितलेलं आहे काय ह्याचं. ड्राय सॉइलमध्ये इथं तुम्ही बरं बघितलं आहे की ह्याच्यामध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय, थोडक्यात ती वॉटर कंटेंट म्हणजे सॉइल किती सॅच्युरेटेड आहे हे दाखवतो. ह्याच्यामध्ये वॉटरच नाही तर सॅच्युरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. तर म्हणून ड्राय सॉइलला 0, ह्युमिड सॉइलला 0 to 25% असणार आहे, डॅम सॉइलला 25 to 50%, मॉइस्ट सॉइलला 50 to 75%, वेट सॉइलला 75 to 100% आणि फुल्ली सॅच्युरेटेडमध्ये 100% ड्राय सॅच्युरेशन असणार आहे. तर हे काही इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स आहेत हे तुम्हाला माहीतच पाहिजे. तर पहिल्यांदा आपण बघून घेऊ की गामा डब्ल्यू म्हणजे काय. गामा डब्ल्यू 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब आहे. असंच ह्यांचं जर युनिट वाईजमध्ये ह्यांनी चेंज होतात. जर तुम्हाला न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये असेल तर तुम्ही त्याला कन्वर्ट करून घेऊ शकता, किंवा 1 ग्रॅम पर सी सीमध्ये ग्रॅम पर सी सीमध्ये त्याला 1 आपण कन्सिडर करतो. असं ती युनिट वाईज चेंज होतो. साधारण आपण कॅल्क्युलेशन करताना ह्याला 10 म्हणून कन्सिडर सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो जर आपल्याकडे कॅल्सी नसेल तर. गॅमा डब्ल्यूचे तर वेगळ्या युनिटमध्ये दिलेलं आहे. के जी पर न्यूटन क्यूबमध्ये 9.81 और 10 किलो न्यूटन पर मीटर क्यूब घेतलं तरी चालतो. गामा डब्ल्यू 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये 1 येतो, के जी पर मीटर क्यूबमध्ये 1000 येतो. तर हे सगळे रिलेशनमध्ये हे जे आहे गामा टी जी प्लस ई एस अपॉन 1 प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू, हे जी फॉर्म्युला आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरून आपण 2-3 फॉर्म्युले पुढे अजून डिराईव्ह करू शकतो. हे जी तुम्हाला गामा डी दिसतो हे फॉर्म्युला सुद्धा त्याच्यावरूनच डिराईव्ह झालेला आहे. गामा डी म्हणजे काय, ड्राय डेन्सिटीमध्ये एस काय आहे ती 0 होऊन जातो, मग पूर्ण हे टर्म 0 होतो. म्हणून इथं जी अपॉन 1 प्लस इंटू गामा डब्ल्यू असा येतो. गॅमा सबमर्जमध्ये कसं आपण इथं बघितलं होतं, गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू करतो. ते पण फॉर्म्युला आपण जर असं व्हॅल्यूज पुट केला आणि सबस्टिट्यूट केला तर आपल्याला मिळून जातो. इथे गॅमा सॅच्युरेटेडमध्ये तुम्ही बघू शकता, सॅच्युरेटेडमध्ये काय एसची व्हॅल्यू 1 होऊन जातं. आपण ह्या टेबलमधून बघितलं होतं, गॅमा सॅच्युरेटेड 1 होतो. मग एसची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर फक्त जी प्लस ई हे तर 1 झाला एस, तरी 1 प्लस ई गॅमा डब्ल्यू हे फॉर्म्युला त्याच्यावरून डिराईव्ह झाला. मग आता ह्याच्यावरून आपण सॅच्युरेटेड पण डिराईव्ह करू शकतो. सेम जसं की इथं ही रिलेशनशिप ह्याच्यामध्ये ठेवावं लागतो, गॅमा सबमर्ज इक्वल टू गॅमा सॅट मायनस गॅमा डब्ल्यू. हे जर आपण इथं ठेवलं तर आपल्याला हे फॉर्म्युला सुद्धा त्याच्यावरून डिराईव्ह होतो. आणि नंतर इथं आपण हे एक बघितलं होतं, एक रिलेशनशिप बघितलं होतं ह्याच्यामधलं, ह्या दोन्हीमधलं रिलेशनशिप वापरून इथलं हे फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. आपल्याला अजून एक मेन फॉर्म्युला जी आहे ती वाईड रेशो आणि पोरोसिटीचं रिलेशनशिप, हे मेन लक्षात ठेवावं लागतं. ह्याच्यावरून आपल्याला त्यांनी पोरोसिटी वाईड रेशो, आपल्याला हे एक फॉर्म्युला, हे मेन फॉर्म्युला, ह्याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम विचारू शकतात. थोडक्यात इथले जेवढे रिलेशनशिप लिहिलेले आहेत ही नोट्स तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर्ड आहेत. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता. मी तिथं इंटरनेट बेसिकचं सुद्धा नोट्स शेअर केलेला आहे, ती तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण इंटरनेट बेसिक्समध्ये खूप झाले एखादं क्वेश्चन येईल, त्यासाठी तेवढे नोट्स काफी आहेत त्याच्यासाठी. आणि सगळे सब्जेक्टचे नोट्स ऑलरेडी ग्रुपवर आहेत, ती तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. हे आपलं लास्ट सब्जेक्ट असणार आहे सॉईल मेकॅनिक्स. तर याच्यावरून आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला विचारतात. इथं त्यांनी काय करतात, कधी कधी ई द्यायच्या जागी पोरोसिटी देऊन टाकतात. मग आपल्याला पोरोसिटीवरून वाईड रेशो काढावा लागतो. तर त्याच्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे, ई इज इक्वल टू एन अपॉन 1 मायनस एन. आणि जर आपल्याला ई माहीत आहे आणि एन काढावं लागलं कधी, तर ई अपॉन 1 प्लस ई. हे दोन रिलेशनशिप लक्षात ठेवावं लागतं. त्यात मी तुम्हाला अजून मेन ज्याच्यावर प्रॉब्लेम विचारतात तेवढे फॉर्म्युला इथं फक्त हायलाईट करतो. तर मेन आहे हे, त्यानंतर हा वाला फॉर्म्युला. हे फॉर्म्युला तुम्हाला माहीत असलं तर तुम्हाला गॅमा सॅच्युरेटेड, हे डेन्सिटी, सबमर्ज डेन्सिटी एवढं मेन लक्षात ठेवावं लागतो. आणि हे एक तुम्हाला गॅमा सॅच्युरेटेड, ड्राय डेन्सिटी आणि वॉइड रेशो देऊन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारलं तर तुम्हाला हे फॉर्म्युला यूज करावा लागतो. आता वॉटर कंटेंट डिटर्मिन करण्यासाठी आपण 2 मेथड वापरू शकतो. एक आहे ओव्हन ड्राय मेथड, दुसरा आहे पिक्नोमीटर मेथड. पिक्नोमीटर मेथड आपण जेव्हा वापरू शकतो जेव्हा आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीत असलं तर.
आपण वॉटर कंटेंट काढण्यासाठी पिक्नोमीटर वापरू शकतो. नाहीतर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीत नसलं तर आपण पिक्नोमीटर वापरू शकत नाही. तर ओव्हन ड्राय मेथडमधून तुम्हाला माहीत आहे, काही ग्रॅम आपण सॉईल घेतो, त्याच्यामध्ये आपण ओव्हन ड्राय करतो 103 to 105 डिग्री सेल्सिअससाठी 24 आवर्ससाठी. आपण पहिल्यांदा जी वेट घेतलेला असतं ती आपला W1 असतो. त्यानंतर ओव्हन ड्राय W1 जी आहे ती वेट ऑफ कंटेनर असतो. W2 जी आहे ती वेट ऑफ कंटेनर प्लस सॉलिड्स असतो. W3 आहे ती आफ्टर ओव्हन ड्रायचा वेट असतो. असं त्याच्यावरून आपण काढतो. हे एक्सपेरिमेंट तुम्ही जिओटेक्निकलच्या काय लॅबमध्ये केलाच असाल. पिक्नोमीटरमध्ये आपण ह्या टाईपचा एक बॉटल घेतो. ती 300 ml किंवा 1 लिटरच्या आसपास असतो. आता ती माहीत नाही किती लिटरचा असतो, पण एक अप्रॉक्सिमेटली ह्या शेपचं कंटेनर असतं. ही सुद्धा एक्सपेरिमेंट तुम्ही केलंच असाल. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण थोडं माती आणि थोडं पाणी भरून याचा वेट घेतो. त्याच्यानंतर पूर्ण पाणी भरून त्याचा वेट घेतो. त्याच्यानंतर पूर्ण सॉईल भरून त्याचा वेट घेतो आणि ह्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला वॉटर कंटेंट भेटून जाईल. पण ह्याला भेटण्यासाठी मेन कंडिशन जी आहे ती आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहीत पाहिजे. हे टेस्ट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्याला सुद्धा आपण यूज करतो. पुढचा आहे सॉईल क्लासिफिकेशन. तर कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटीसाठी D60/D10 ही पुढे डिटेलमध्ये आपण बघूया, इथं काय याची गरज नाही. ही एक मेन आहे इथं. फॉर सँड ऑफ युनिफॉर्म स्पेरिकल पार्टिकल्स द वॉइड रेशो इन लुझेस्ट अँड डेन्सेस्ट स्टेट. आपल्याला असं विचारतात की लुझेस्ट स्टेटमध्ये सँडचा वॉइड रेशो किती आहे आणि डेन्सेस्ट स्टेटमध्ये सँडचा वॉइड रेशो किती आहे. तर आपल्याला हे दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहे. 0.91 जी आहे लुझेस्ट स्टेटमध्ये असणार आहे आणि 0.35 ही डेन्सेस्ट स्टेटमध्ये असणार आहे. लुझेस्ट स्टेटमध्ये ऑब्विसली वॉइड्स जास्त असणार आहे, त्याच्यामुळे त्याचं वॉइड रेशो जास्त येणार आहे. आणि डेन्सेस्ट स्टेटमध्ये वॉइड्स कमी असणार आहे, तर ऑब्विसली त्याचं वॉइड रेशो जे आहे ती कमी होणार आहे. आणि रेस्पेक्टिव्हली त्यांचं पोरोसिटी सुद्धा इथं विचारलेलं आहे. आपल्याला वॉइड रेशो माहीत असल्यावर आपण पोरोसिटी काढू शकतो, ह्याच्यात काही डाऊट नाही. पुढं कन्सिस्टन्सी लिमिट्स आपण अटरबर्ग्स लिमिट सुद्धा ह्याला म्हणू शकतो. हे आपण कॅसेगेंड ॲपॅरेटसमधून फाइंड करतो. तुम्ही एक एक्सपेरिमेंट केलंच असेल, त्याच्यामध्ये एक वाटी टाईप असं एक हे असतो, ह्याच्यामध्ये तुम्ही माती भरून त्याच्यामध्ये एक ग्रूव फॉर्म केला असेल ह्या टाईपचा. एक मिनिट. ह्या टाईपमध्ये एक ग्रूव असतो, ते आपण असे ग्रूव फॉर्म केल्यानंतर आपण किती ब्लोस लागतो त्याला रिफिल होण्यासाठी हे चेक करतो आणि त्याच्यावरून आपल्याला लिक्विड लिमिट असं भेटून जातो. आणि त्याच्यानंतर प्लास्टिक लिमिटसाठी आपण एक मातीमध्ये आपण थोडंसं पाणी ओतून त्याला असं थ्रेड फॉर्ममध्ये फॉर्म करतो आणि जेव्हा ती तुटतो, जेव्हा वॉटर कंटेंट तुटतो त्याला आपण प्लास्टिक लिमिट असं म्हणतो. आणि श्रिंकेज लिमिट फाइंड करण्यासाठी आपण सेम त्या एक्सपेरिमेंटमध्येच नंबर ऑफ ब्लोज मोजून आपण त्याच्यामधलं वॉटर कंटेंट फाइंड करतो ओव्हनमध्ये ठेवून. तर लिक्विड लिमिटचं डेफिनेशन काय, द मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल हॅज अ टेंडेन्सी टू फ्लो, त्याला आपण लिक्विड लिमिट म्हणतो. प्लास्टिक लिमिट, द मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल जस्ट बिगेन टू क्रम्बल वेन रोल्ड इन टू थ्रेड्स ऑफ 3 mm. जेव्हा ती क्रम्बल व्हायला चालू होतो 3 mmचं थ्रेडमध्ये आपण जेव्हा कन्वर्ट केलेलं असतो त्याला आपण प्लास्टिक लिमिट म्हणतो. श्रिंकेज लिमिट म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज जस्ट सॅच्युरेटेड, त्याला आपण श्रिंकेज लिमिट म्हणतो. श्रिंकेज लिमिटला जी आहे ती आपलं डिग्री ऑफ सॅच्युरेशन जी आहे ती पूर्ण 1 असणार आहे. आपल्याला असं क्वेश्चन विचारू शकतात की तुम्हाला वॉइड रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला म्हणतात वॉइड रेशो आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेला आहे आणि म्हणतात की वॉटर कंटेंट फाइंड करा श्रिंकेज लिमिटला. तर आपल्याला ते वाला फॉर्म्युला वापरावा लागतो, S=W/G. श्रिंकेज लिमिट म्हणल्यावर की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एसची व्हॅल्यू 1 असणार आहे. त्यांनी तिथे एसची व्हॅल्यू स्पेसिफाय केलेलं नसतो, त्यासाठी एसची व्हॅल्यू ती 1 होऊन जातो. ईची व्हॅल्यू त्यांनी दिलेला असेल आणि जीची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिलेला असेल, मग त्याच्यावरून आपल्याला डब्ल्यू काढावा लागतो. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय होतो, E/G. ह्याच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतो, हे एक मेन पॉईंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग त्याच्यावरून आपल्याला प्लास्टिक इंडेक्स, हे काही इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत, ते आपल्या सॉईल बिहेवियरला एक्सप्लेन करण्यासाठी हेल्प करतात. पहिला आहे इंडेक्स प्रॉपर्टीज. इंडेक्स प्रॉपर्टीज म्हणजे काय,
सॉरी, प्लास्टिक इंडेक्स म्हणजे काय, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट, त्याला आपण प्लास्टिसिटी इंडेक्स म्हणतो. कन्सिस्टन्सी इंडेक्स म्हणजे काय, लिक्विड लिमिट मायनस नॅचरल वॉटर कंटेंट अपॉन आयपी म्हणजे प्लास्टिक इंडेक्स. लिक्विड इंडेक्स कॅन हॅव नेगेटिव्ह व्हॅल्यू वेन द सॉइल इज टेस्टेड इन ए सेमी सॉलिड स्टेट. हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. प्लास्टिक प्रॉपर्टी, जिथं प्लास्टिक प्रॉपर्टी शो करतो म्हणजे सॉइल, त्याला आपण प्लास्टिसिटी इंडेक्स म्हणतो. लिक्विडिटी इंडेक्स 1 मायनस आयसी, आयसी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी इंडेक्स, म्हणजे इनडायरेक्टली डब्ल्यू मायनस प्लास्टिक लिमिट अपॉन प्लास्टिक लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट, असं ह्याचा फॉर्म्युला होऊन जातो. हे फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यामधलं मेन प्लास्टिक लिमिट, प्लास्टिक इंडेक्स, लिक्विड इंडेक्स, ही तिन्ही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. ह्याच्यानंतर इथं एक ॲक्टिव्हिटी रेशो, हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ॲक्टिव्हिटी रेशोवर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला येतात की तुम्हाला समजा ह्याच्यामध्ये लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि पर्सेंटेज पासिंग ऑफ क्ले तुम्हाला दिलेला असेल आणि ॲक्टिव्हिटी काढायला सांगतात. मग आपल्याला इथं आयपीचा फॉर्म्युला माहीत आहे, WL मायनस WP अपॉन पर्सेंटेज क्ले केल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी भेटून जातात. ही काय थोडे रिलेशन्स, ही काय आपल्याला तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे. तर मेन हे 3 आणि ॲक्टिव्हिटी हे मेन लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच्यानंतर हे एक लक्षात ठेवावं लागतं, सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, अनकन्फाइंड कंप्रेशन स्ट्रेंथ ऑफ अनडिस्टर्ब्ड सॉइल अपॉन अनकन्फाइंड कंप्रेशन सॉइल टू द डिस्टर्ब सॉइल, ह्याचा रेशोला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतात. आपल्याला ते प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट देतात की अनडिस्टर्ब्ड सॅम्पलचं स्ट्रेंथ एवढं आहे आणि डिस्टर्ब्ड सॅम्पलचं स्ट्रेंथ एवढं आहे, तर तुम्ही सेन्सिटिव्हिटी सांगा. आणि थिक्सोट्रॉपी, रिकव्हरी ऑफ स्ट्रेंथ ड्यू टू टेम्पररी लोड, जी काय आपण इलेस्टिसिटी म्हणतो ती थिक्सोट्रॉपी आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला बॉरोपिट देतात, आपल्याला बॉरोपिटचे प्रॉब्लेम असतात. आपल्याला एक असा प्रॉब्लेम देतात की एक एम्बॅकमेंट बांधायचा आहे आणि त्याचा वॉइड रेशो आपल्याला समजा EB दिलेला आहे आणि ह्याचं व्हॉल्यूम सुद्धा दिलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ एम्बॅकमेंट, आणि विचारतात तिथं एक साईट आहे, त्या साईटचा वॉइड रेशो त्याला आपण पिट म्हणू, तिथं आपण बॉरो करणार आहे किंवा त्याला आपण बॉरोपिट आणि एम्बॅकमेंट, तिथं ह्याला आपण ईनं रिप्रेझेंट करू, ई, आणि आपण बॉरोपिटनं बीला रिप्रेझेंट करू. त्याला आपल्याला इथं EB दिलेला आहे आणि ह्यानी म्हणतात की इथं आपल्याला किती व्हॉल्यूम घ्यावं लागतं की इथं आपण एवढं व्हॉल्यूमचा एम्बॅकमेंट फॉर्म करू शकतो. त्याच्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे, VB म्हणजे इथला आपल्याला काढायचं आहे अपॉन 1 प्लस EB इज इक्वल टू VE अपॉन 1 प्लस EE. तर ह्याच्यामधलं आपल्याला VE त्यांनी दिलेला असतं, EE सुद्धा त्यांनी दिलेला असतं आणि EB सुद्धा दिलेला असतं. तर हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बॉरोपिट भेटून जातो. हे एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि ह्याच्यावरून एक प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच जर त्यांनी वाईड रेशोच्या जागी जर त्यांनी वॉटर कंटेंट आणि ड्राय डेन्सिटी दिला तर हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. हे 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला ह्याच्यावरून एक प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा ह्याच्यासाठी एक ग्राफ आहे, मी इथं काढतो. असं एक ग्राफ आहे. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्या साईडला IP आणि ह्या साईडला व्हॅल्यूज असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये समजा ह्याला आपण U लाईन म्हणतो आणि ह्याला आपण A लाईन म्हणतो. तर इथं आपल्याला माहित आहे, इथं असतं 20, 30 आणि 50. तर इथलं जी आहेत ह्याला आपण सिल्ट म्हणतो आणि इथल्या स्पेसिफिक व्हॅल्यूच्या नंतर ह्याच्यावर जी गेल्यावर ह्याला आपण क्ले म्हणतो. तर त्याला आपण इथं जे आहे तर लो प्लॅस्टिसिटी असणार आहे, इथं इंटरमिडिएट प्लॅस्टिसिटी क्ले असणार आहे, इथं हाय प्लॅस्टिसिटी क्ले असणार आहे. असं ही ग्राफ आहे. ही ग्राफ काय थोडं इम्पॉर्टंट नाही, आपल्याला थोडं फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागतं.
आपल्याला असं विचारतात की लिक्विड लिमिट एवढा आहे आणि आय पी एवढा आहे, तर आपल्याला सांगा, जी ग्राफ आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करून दिली एकदा. तिथं कुठलं व्हॅल्यू होती मला आठवत नाहीये त्यासाठी. मग त्याच्यावरून आपले लिक्विड लिमिट देतात आणि आय पी असतो. मग त्याच्यावरून आपल्याला त्यांनी विचारतात की ती कुठल्या ह्याच्यामध्ये लाई करतो, हाय प्लॅस्टिसिटीमध्ये, इंटरमिडिएट प्लॅस्टिसिटीमध्ये, क्ले आहे का सिल्ट आहे, ह्याच्यावरून ते आपल्याला विचारतात. तर तसंच इथे यू लाईन्सचा एक फॉर्म्युला आहे आणि हे रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला मी तुम्हाला मागा सांगितलेला आहे. हे दोन फॉर्म्युला काय तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे. तर पुढं काय, मेथड्स ऑफ डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट एक बघितलं होतं आपण, ओव्हन ड्राय मेथड, पिक्रोमीटर यूज फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. अजून एक मेथड आहे सँड बाथ मेथड. हे मेथड्स तुम्ही ब्रीफली यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघून घेऊ शकता, तेवढंच लक्षात राहण्यासाठी की त्याच्यामध्ये नेमकं काय प्रोसेस होतो. बेसिकली तर ही दोन एक्सपेरिमेंट सगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही एक डिप्लोमाला किंवा डिग्री असताना केलेलाच असतो, पण ही जी बाकीचे मेथड आहेत हे मेथड कुठंच केलेलं नसतो. त्यासाठी हे मेथड तुम्ही एक रफली 5-10 मिनिटाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर बघून घेऊ शकता. पहिला आहे सँड बाथ मेथड, अल्कोहोल मेथड. अल्कोहोल मेथड जे फील्ड मेथड आहे, कॅल्शियम कार्बाइड मेथड, रॅपिड मॉइश्चर मेथड, रेडिएशन मेथड, टॉर्जन बॅलन्स मेथड. टोटल 7 मेथड आहेत वॉटर कंटेंट फाईंड करण्यासाठी. आणि युनिट वेट ऑफ सॉइल फाईंड करण्यासाठी कोर कटर मेथड हे कॉलेजमध्ये तुम्ही केला असेल. वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड, सबमर्ज मास डेन्सिटी, सँड रिप्लेसमेंट मेथड. सँड रिप्लेसमेंट मेथड सुद्धा ही कॉलेजमध्ये डिग्रीमध्ये घेतलेला असतो. कोर कटर मेथड जे आहे डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये दोन्ही सुद्धा घेतलेला असतो. तर हे दोन्ही तुम्ही यूट्यूबवर बघून घेऊ शकता. सेडिमेंटेशन अनालिसिस काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. क्लासिफिकेशन आयडेंटिफिकेशन ऑफ सॉइल, तर ही जी आहेत ह्याच्यामधलं आपल्याला पार्टिकल साईज क्लासिफिकेशन हे माहीत आहे की लेस दॅन 2 मायक्रॉनला आपण क्ले म्हणतो. सिल्टला 2 मायक्रॉन टू 75 मायक्रॉन असतो. त्यामध्ये सुद्धा फाईन सिल्ट, मीडियम सिल्ट, कोर्स सिल्टचं डायमीटर दिलेलं आहे. पहिल्या लेक्चरसाठी एवढं बास आहे. ह्याच्यामध्ये आपलं 2 चॅप्टर कव्हर झालेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉइल कंटिन्यू करूया. तर आजच्यासाठी एवढंच होतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असले तर कमेंट करत जा. थँक्यू.